या संदर्भातली एक मोठी बातमी आहे। अजित पवार हे भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? विलीनीकरणाच्या या सगळ्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। राष्ट्रवादीने निर्णय घेण्याच्या आधी आमच्यासोबत चर्चा करावी असंही फडणवीस म्हणाले। विलीनीकरणाची तारीख ठरली असती तर आम्हाला सांगितलं गेलं असतं। अशा प्रकारच्या कोणत्याही तारखेची आम्हाला माहिती नसल्याचं विधान फडणवीसांनी केलं आहे। असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं आणि त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं आणि त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। आज दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत। शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे। आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा। त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला। त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आमची पहिल्या दिवशीपासून ही भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे। ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्याच्या नंतर आता शशिकांत शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो, आमचं या विलीनीकरणाविषयी बोलणं झालेलं होतं, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदेंनी दिली आहे। अजितदादांच्या निधनानंतर आम्हाला कोणताही राजकीय फायदा उठवायचा नाही। 12 तारखेला स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचा विचार होता, असंही शशिकांत शिंदे म्हणाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या निर्णयावरती हा मोठा दावा केला आणि त्यांच्या या दाव्याला शशिकांत शिंदे यांनी देखील उत्तर दिलंय। काही वेळापूर्वी शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझासोबत फोनवरून संवाद साधला, त्यावेळेला ते नेमकं काय म्हणाले आपण बघूया। आणि मी फार प्रामाणिकपणे बोलतो, माझा आणि अजितदादांचा आणि आमच्या सगळ्यांचं भावनिक नातं होतं। मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, ही चर्चा झाली होती। अजितदादांनी कोणाची चर्चा केली का नाही केली याच्याची आम्हाला काय माहिती नाही। ज्यावेळेला दादा यायचे त्यावेळेला चर्चा व्हायची, तेव्हा आम्ही प्रांताध्यक्ष आणि तुमच्या लोकांशी बोलला का तेवढे मी बोललेलो आहे, तुम्ही काळजी करू नका, मी निर्णय घेणार आहे, मला याच्या संदर्भामध्ये काही काळजी करायची गरज नाही, आपण निर्णय घ्यायचा हे बोलले। परत तुम्ही तुमच्या मित्र पक्षांची चर्चा झालेली आहे का? मी वरिष्ठांशी बोललोय, एवढं ते बोलल्यानंतर आम्ही असं धाडस करत नाही ना, तुम्ही कोणाशी बोललाय आम्हाला नावं सांगा त्यांची वगैरे। आता कोण डिनाय करताय याचा आम्हाला घेणं देणं नाही आणि आम्हाला त्याचा भावनिक राजकारण करायचं नाही, आम्हाला काय राजकीय स्वार्थ साधायचा नाही। आम्ही आमची इच्छा 12 तारखेची जी मीडियाने विचारल्यानंतर आम्ही विलीनीकरणाचं काय होणार याच्या संदर्भात आम्ही आमचे मुद्दा मांडला होता। करायचं नाही करायचं आता हा त्यांच्या पक्षाचा लुकआउट आहे। आम्ही फक्त अजितदादांची अंतिम इच्छा म्हणून जी भावना होती ती व्यक्त केली, त्यात आम्हाला काय फायदा राजकीय स्वार्थ घालायचा? पवार साहेबांची भूमिका स्पष्ट होती, तरी सुद्धा आम्हाला वाटलं आम्ही भूमिका मांडली। आता याचं स्पष्टीकरण ते पण म्हणतायत की हे करायचं असेल किंवा नाही करायचं असेल त्या पक्षाने ठरवावं, आमच्याशी चर्चा करावी। आता एका बाजूला हे असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की त्या पक्षाचं कोण नेतृत्व करावं, कोण निर्णय घ्यायचा हा त्यांनी करावा। आता दोन्ही बाजूनी बोलणं योग्य नाही, पण असो, आम्हाला हा विषय इथपर्यंत आम्ही आता मर्यादित ठेवतोय। आम्ही आमची भावना त्यावेळेला व्यक्त केली, या विषयावर आता परत आम्हाला चर्चा करण्याची गरज नाही असं मला वाटतंय। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार